नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा विषय मी आपल्यासमोर घेऊन आलोय आणि तो म्हणजे असा आहे की जरांगे पाटलांनी आज आंतरवाली सराटी या ठिकाणी आपला निर्णय जाहीर केलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं जेवढं जरांगे पाटलांकडे लक्ष होतं त्याही पेक्षा अधिक पटीनं देश पातळीवरच्या राष्ट्रीय पक्षांचं सुद्धा जरांगे पाटील यांच्या निर्णयाकडे लक्ष होतं. राज्यामध्ये जेही पक्ष लोकसभेच्या निवडणुकाला सामोरं जात आहेत ते सुद्धा जरांगे पाटील काय भूमिका घेत आहेत याकडे गेल्या 8 दिवसापासून लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे अनेक पक्षांनी आपल्या प्रत्येक जिल्ह्याच्या लोकसभेच्या उमेदवारी सुद्धा जाहीर केल्या नव्हत्या, हे आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगायचे. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की आंतरवाली सराटी या ठिकाणी जरांगे पाटलांनी सांगितलं होतं 30 तारखेला राज्यभरातून प्रत्येक जिल्ह्यातून मराठा समाजानं काय भूमिका घ्यायची, निवडणूक लढायची का, आणि लढायची असेल तर कशी लढायची, अपक्ष लढायची का, कोण उमेदवार द्यायचा हे ठरवण्यासाठी तुम्ही गाव पातळीवर जा आणि राज्यभरातून ज्या काही प्रतिक्रिया येतील त्याची नोंद घ्या आणि त्या आंतरवाली सराटीमध्ये माझ्यापर्यंत पोहोचवा. त्यानंतर मी काय तो निर्णय घेईल आणि मग राज्यामध्ये 48 लोकसभेच्या ज्या जागा आहेत त्या ठिकाणी मराठा समाजाचा अपक्ष म्हणून उमेदवार द्यायचा की आणखी काही भूमिका घ्यायची हे आपण त्या दिवशी ठरवू. मित्रांनो, या घडामोडी झाल्यानंतर 30 तारखेला जरांगे पाटील काय निर्णय घेतील याकडे सगळ्या पक्षांचं लक्ष लागलं. परंतु अनेक राज्यकर्त्यांनी, अनेक पक्षाच्या नेत्यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली होती. आपल्याला माहिती आहे, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण जे की आता भाजपवासी झाले आहेत त्यांनी सुद्धा जरांगे पाटलांची रातोरात भेट घेतली होती आणि त्यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर प्रकाशराव आंबेडकर यांनी सुद्धा थेट आंतरवाली सराटी गाठून त्या ठिकाणी जरांगे पाटलांशी चर्चा केली होती. अनेक जे काही मराठा समाज बांधव आहेत ते सुद्धा जरांगे पाटलांशी चर्चा करत होते आणि डीएस न्यूजने एक त्या ठिकाणी माहिती पण आपल्याला दिली होती की जरांगे पाटील यांनी लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जाताना ताक सुद्धा फुंकून पिण्याची गरज आहे, कारण अपक्ष जर खासदार आले तर त्यांची गॅरंटी कोण घेणार असा प्रश्न डीएस न्यूजच्या माध्यमातून आपण उपस्थित केला होता. आणि मित्रांनो, यामध्ये आपण असं सांगितलं होतं, सत्ताधारी पक्ष असेल किंवा विरोधी पक्ष असेल, या पक्षाच्या आमदाराला, खासदाराला पक्षाचा व्हीप लागू आहे तरी सुद्धा हे नेते पक्ष बदलतायत, गट तयार करून दुसऱ्या पक्षामध्ये सत्तेमध्ये जाऊन ते बसतायत. त्यांच्यावर कुणाचा अंकुश नाही का? कारण पक्ष आणि व्हीप हा त्यांच्यासाठी महत्वाचा आहे. त्यांची आमदारकी, खासदारकी जाऊ शकते तरी सुद्धा ते पक्ष बदलतायत. अशा वेळी जरांगे पाटील मराठा समाजाच्या वतीनं जर अपक्ष उमेदवार देत असतील आणि जनतेनं जर ते आपल्या मनात ठरवलं आणि त्यांना जर निवडून दिलं तर या अपक्ष निवडून येणाऱ्या खासदारावर अंकुश कुणाचा राहील, कंट्रोल कुणाचा राहील आणि हे कुठं जाणार नाहीत याची गॅरंटी कोण घेईल असा प्रश्न आपण उपस्थित केला होता. आणि त्यामुळे सगळ्यांचं जे लक्ष लागलं होतं यावेळी जरांगे पाटलांनी दिवसभर 30 तारखेला सकाळपासून ते सायंकाळी 4:30-5 वाजेपर्यंत राज्यभरातून आलेले जे काही प्रस्ताव होते, जे ठराव होते, ते सगळे अहवाल वाचण्याचं काम त्या ठिकाणी प्रत्येक मिनिटाला, प्रत्येक क्षणाला बारकाईनं त्यांनी पाहिलं आणि त्यानंतर मात्र त्यांनी एक निर्णय घेतला. ते अनेक गोष्टी बोलले, त्याचा वापर मी आता इथं करणार नाही, परंतु जो निर्णय त्यांनी सांगितला तो स्पष्टपणे सांगितला, माझ्याकडे जो आलेला अहवाल आहे तो माझ्या मनासारखा नाहीये. जिथपर्यंत तुम्ही पोहोचून लोकांची मतं घ्यायला पाहिजे होती, ग्रामीण भागात राहणाऱ्या माझ्या मायबापाचे मत तुम्ही घ्यायला पाहिजे होतं, ते तुम्ही घेतलेलं नाही. एका जागेवर बसून ठराविक विचारसरणीनं तुम्ही मराठा समाजाला आरक्षण मिळावं या उद्देशापेक्षा राजकारण आणि निवडणूक हे जास्त नजरेसमोर ठेवलेलं दिसतंय. आणि त्यामुळं या अहवालानुसार राज्यात मी कुठल्याही लोकसभेच्या किंवा कुठल्याही निवडणुकीला सामोरं जाऊ इच्छित नाही आणि त्यामुळं राज्यात होणाऱ्या या 48 लोकसभेच्या जागेवरती कुठलाही अपक्ष उमेदवार मी देणार नाही आणि कोणत्या पक्षाला मतदान करा आणि कुणाला पाडा हे मी ठरवणार नाही. मराठा समाजावर मी निर्णय ठेवतो, तुम्हाला ज्याला पाडायचं असेल त्याला पाडा, पण विधानसभेला मात्र मी आजपासूनच कामाला लागतोय, तुम्ही सुद्धा कामाला लागा. जरांगे पाटील राजकारणात येणार नाही, ते निवडणूक लढणार नाही हे त्यांनी जाहीर केलेले. परंतु जर जून पर्यंत सगळे सोयरे हा अध्यादेश सरकारनं, म्हणजे सध्या राज्य सरकार अस्तित्वात आहे, त्यांनी जर तो लागू केला नाही तर विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र ताकदीनं उमेदवार उभा केले जातील आणि जवळपास 100 ते 120 आमदार हे मराठा समाजाच्या ताकदीवर त्या ठिकाणी निवडून आणले जातील. यासाठी प्रयत्न करा असं सुद्धा जरांगे पाटलांनी त्या ठिकाणी आवाहन केलंय. परंतु सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, ज्यांनी आपल्या माता भगिनीवर लाठीचार्ज केला, आपल्या समाजाच्या मुलांवर गुन्हे दाखल केले, अनेक वेळा त्रास दिला, आपल्याला दिलेला शब्द पाळला नाही आणि आपल्याशी त्यांनी दगाफटका केला, त्या लोकांना अद्दल घडवा हे ते जाहीरपणे सांगतायत, आवाहन करतायत, असा संदेश सुद्धा समाजात देतायत. आणि आजही बोलताना त्यांनी सांगितलं की या निवडणुकीला सामोरं जात असताना ही निवडणूक मी मराठा समाजावर सोडतो
कारण यानंतरची विधानसभा अजून आहे आपल्याकडे, परंतु लोकसभेची निवडणूक मी तुमच्यावर सोडतोय. ज्यांनी आपल्यावर अन्याय केला असेल, ज्यांनी आपल्याला धोका दिला असेल, ज्यांनी आपला शब्द पाळला नसेल, ज्यांनी आपल्याला फसवलं असेल, त्या उमेदवारांना तुम्ही पाडा. आणि तुम्हाला जर तुमच्या तालुक्यात, तुमच्या जिल्ह्यात जर कोणी असं वाटत असेल की हा समाजासाठी काम करतोय किंवा समाजाच्या सगळे सोयरेसाठी हा प्रयत्न करेल, त्याच्याही तुम्ही बाजूला राहिलं तरी माझं काही मत नाही. परंतु ज्यांनी आपल्याला विरोध केला असेल त्याला पाडायचं असेल तर तुम्ही पाडा, मी तुम्हाला काहीही म्हणणार नाही. आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी कुणाच्याही प्रचाराला जाणार नाही, असं जरांगे पाटील यांनी स्पष्टपणे सांगितलंय. मित्रांनो, मी पहिल्यांदाच आपल्याला सांगितलं होतं, जरांगे पाटलांना जितकं हलक्यात सत्ताधारी घेतायत तितकं हलक्यात घेऊन खूप मोठी चूक केलेली आहे. हे आंदोलन करते जरांगे पाटील हे गेल्या कित्येक अनेक वर्षापासून ते आंदोलन करतायत. ते त्यांच्या विचारावर, मतावर ते ठाम असतात. जी मागणी करतात ती अत्यंत अभ्यास केल्यानंतर ती मागणी करतात आणि ती पूर्ण होईपर्यंत ते आंदोलन थांबवत नाही. हा अनुभव आहे आमचा, कारण त्यांना आम्ही खूप वेळा कव्हर केलेले, पत्रकारांना सुद्धा आता माहिती आणि समाजाला सुद्धा माहीत झालंय. यावेळेस सुद्धा राजकारणामध्ये जरांगे पाटलांना हलक्यात घेऊ नका असंही आपण आवाहन केलं होतं. राज्यकर्ते असतील, सत्ताधारी असतील किंवा जे कोणी प्रस्थापित पुढारी असतील यांना सुद्धा सांगितलं होतं की जरांगे पाटील हे अत्यंत परिपक्व सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते आहेत. ते कुठलाही निर्णय घेत असताना समाजाला खाईमध्ये किंवा खड्ड्यामध्ये ढकलणार नाहीत, त्याची पूर्ण तंतोतंत ते काळजी घेतात. आणि यावेळी सुद्धा बोलताना त्यांनी सांगितलं की राजकारणापायी मी जातीला मातीत घालण्याचं काम करणार नाही, कारण या निवडणुकीमध्ये जर दगाफटका झाला आणि मराठ्यांची जी एकी केलेली आहे, जी ताकद केलेली आहे, तिचा जर योग्य परिणाम जर होत नसेल तर यामध्ये समाजाचं खूप मोठं नुकसान होईल, ते कधीही भरून निघणार नाही. आणि मी आरक्षणासाठी लढा देतोय, गोरगरिबांसाठी लढा देतोय, गरजवंतांसाठी मी लढा देतोय. जर माझ्या समाजाला आरक्षण मिळालं, सगळे सोयरेचा अध्यादेश लागू झाला, तर या मराठा समाजातले तरुण तरुणी हे शिक्षणामध्ये जातील, नोकरीमध्ये जातील, उच्च पदापर्यंत पोहोचतील आणि आपल्या गरीब मायबापाला त्या ठिकाणी चांगले दिवस आणतील. हे माझं स्वप्न आहे, त्यासाठी मी लढा देतोय. राजकारण हा माझा पिंड नाही, राजकारण हा माझा मार्ग नाहीये. परंतु लोकसभेची निवडणूक आता जवळ आलेली आहे, तयारीला सुद्धा वेळ नाहीये. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण जर उमेदवार उभा केले आणि त्याची जर चूक झाली आणि जी नको आहे ती माणसं जर पुन्हा सत्तेत आली तर यासारखं समाजाचं दुसरं नुकसान होणार नाही, असं सुद्धा त्यांनी बोलून दाखवलं. आणि या सगळ्या त्यांच्या प्रतिक्रियेमध्ये, त्यांच्या या जे काही निर्णय घेतलाय या निर्णयामध्ये पुन्हा एकदा जरांगे पाटील हे किती परिपक्व आहेत हे पुन्हा एकदा दिसून आलेलं आहे. परंतु मित्रांनो, मला आवर्जून सांगायचं, जरांगे पाटलांचा निर्णय काय होईल याकडे सगळ्या राजकीय पक्षांचं लक्ष लागलं होतं. मी आपल्याला सांगितलं, कारण जर जरांगे पाटलांनी 48 जागेवर उमेदवार द्यायचं ठरवलं तर ते कोणते उमेदवार देत आहेत, कुठल्या समाजाचा असेल, कुठल्या जातीचा असेल, कुठल्या धर्माचा असेल, याकडे राजकीय पक्षांचं लक्ष होतं. आणि मग तो उमेदवार दिल्यानंतर तो कुणाची मतं घेतो, कुणाच्या मतामध्ये विभागणी करता येईल आणि आपल्याला त्याचा राजकीय फायदा कसा घेता येईल याची पूर्ण आखणी ही राजकीय मंडळी करत होती, दिवस दिवस करत होती. आणि म्हणूनच उमेदवारी यादी जाहीर करायला सगळ्यांना उशीर होतोय हे आपल्याला माहिती आहे. परंतु जरांगे पाटलांनी ज्यावेळेस एखाद्या मतदारसंघामध्ये जर उमेदवार दिला तर तो कुणाच्या मतामध्ये विभागणी करू शकतो, यानुसार तिथे जर उमेदवार ठरले असते तर मग मात्र मराठा समाजाची ताकद त्या ठिकाणी दिसून आली नसती. कारण त्या ठिकाणी मतांची विभागणी झाली असती, मतं विखुरल्या गेली असती आणि मग मात्र त्याचा गैरफायदा काही चुकीच्या माणसांना सुद्धा त्या ठिकाणी मिळाला असता, काही योग्य उमेदवार सुद्धा निवडून आले असते. ही जरांगे पाटलांना भीती होती, शंका होती, ही त्यांनी बोलून दाखवली होती. परंतु समाजाचं काय मत आहे, समाज काय बोलतोय राज्यातला, मायबाप जनतेचा विचार घेतल्याशिवाय मी कुठलाही निर्णय घेत नाही आणि घेणार नाही, असं स्पष्टपणे जरांगे पाटील बोलतायत. आणि म्हणून त्यांनी 30 तारखेपर्यंत राज्यातला हा अहवाल मागवला आणि यानुसार त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की मी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये इंटरेस्ट नाही, या समोर उमेदवार उभा करण्याच्या मी मानसिकतेत नाही. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना अधिकार देतो, तुम्हाला जो योग्य वाटेल त्याला द्या आणि जो तुम्हाला पाडा वाटत असेल तो पाडा. मित्रांनो, जरांगे पाटलांनी ही घोषणा केल्यानंतर उपस्थित जो काही जनसमुदाय आहे तो प्रचंड त्यांनी घोषणाबाजी केली, टाळ्या वाजवल्या. आणि मित्रांनो, मी सुद्धा DS न्यूजच्या माध्यमातून आपल्याला सांगतो, ग्राम पातळीवर, गाव पातळीवर, वाडी वस्ती तांड्यापर्यंत ज्यावेळेस आमचे प्रतिनिधी पोहोचतायत त्यावेळेस गरजवंत मराठा जो आहे तो प्रामाणिकपणे भूमिका मांडतोय की जरांगे पाटलांनी यावेळेस योग्य भूमिका घ्यावी. परंतु जी भूमिका घेतील त्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभा आहे. ते दगडाला जरी मतदान करा म्हटले तरी आम्ही करू. पण हे बोलत असताना पण असा शब्द ते वापरत होते आणि या पंच नंतर ते सांगत होते की आमच्या समाजाला दिशाभूल केलं 7 महिने, जे आश्वासन दिलं ते पाळलं गेलं नाही, लाठीचार्ज झाला, आमच्या लेकराबाळावर गुन्हे दाखल झाले, ट्रॅक्टरवरती गुन्हे दाखल झाले, JCP वरती गुन्हे दाखल झाले. हा जो काही आमच्यावर अन्याय झालाय त्या माणसांना, त्या पक्षाला आम्ही मतदान करणार नाही असं ते स्पष्टपणे बोलतायत.
काही नेत्यांसंदर्भात त्यांनी शपथ घेतली की हे नेते जोपर्यंत त्या पक्षात आहेत तोपर्यंत त्या पक्षाला आम्ही मतदान करणार नाही. म्हणजे त्याचा अर्थ असा की जनतेच्या मनामध्ये, समाजाच्या मनामध्ये ज्या भावना आहेत त्या प्रामाणिकपणे जरांगे पाटलांपर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि त्याच भावनांचा विचार करून, त्याच भावनांचा आदर करून जरांगे पाटलांनी 30 तारखेला म्हणजे त्या ठिकाणी जी बैठक घेतली त्यामध्ये आपला निर्णय सांगितलेला आहे की गरजवंत मराठ्यांचा प्रश्न हा आरक्षणाचा आहे आणि तो दिला नाही हाच आपल्यावरती अन्याय आहे आणि याच्यात जे काही तुम्हाला ताकद दाखवायची असेल ती या लोकसभेमध्ये तुम्ही दाखवू शकता. त्यांनी एवढंही सांगितलं, उमेदवार निवडून आणल्यानंतरच ताकद दिसते असं नाही, तर काही उमेदवार पाडल्यानंतर सुद्धा आपली ताकद दाखवता येते असा सुद्धा संदेश जरांगे पाटलांनी स्पष्टपणे दिलेला आहे. मी या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपल्याला माहिती दिली होती की जरांगे पाटलांना जे बोलायचंय, जो संदेश द्यायचा आहे ते त्यांनी अगोदरच दिलेला आहे आणि तो समाजापर्यंत पोहोचलेला आहे. परंतु काही राजकीय मंडळी अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून होती की जरांगे पाटील हे उमेदवार उभा करणार आणि विशेष म्हणजे त्यांनी उमेदवार उभा करावेत यासाठी त्यांच्या जवळ सुद्धा आपल्या पक्षातले पण मराठा समाजाचे काही कार्यकर्ते, पदाधिकारी त्यांच्या जवळ पाठवले होते. ते सातत्याने सांगण्याचा प्रयत्न करत होते की आपण लढू, आपण आपली ताकद दाखवू. पण जरांगे पाटील हे परिपक्व आहेत, चाणाक्ष आहेत. हे सातत्याने सांगण्याचं काम आहे की त्यांनी जो निर्णय आज घेतला तो अत्यंत योग्य निर्णय घेतला असं मराठा समाजाच्या प्रतिक्रिया आहेत, बहुसंख्य प्रतिक्रिया अशा आहेत. पण निश्चितपणे जरांगे पाटलांनी ही भूमिका घेतली. यामध्ये जे कोणी हौशे गौशे नवशे होते त्यांचा मात्र या ठिकाणी मूड खराब झालेला असेल. कारण काय की कुणाला निवडणूक लढायची होती, कुणाला समाज एकोप्यानं आलेला आहे त्याचा फायदाही घ्यायचा होता आणि काही जणांना गैरफायदा सुद्धा घ्यायचा असू शकतो. मी पहिल्यांदा सुद्धा सांगितलं होतं की हौशे नवशे गौशे याच्यात आलेले, जे हौशेनं आलेले काही नवसानं आलेले, परंतु काही सापडतंय का यासाठी गौशे सुद्धा आलेले आहेत. हे जरांगे पाटलांनी ओळखण्याची गरज आहे आणि ते अगदी त्यांनी ओळखले. बऱ्याच त्या सामाजिक कार्यकर्ते जे कोणी समाजाच्या आडून राजकारण करू पाहतात त्यांच्यावर सुद्धा जरांगे पाटलांनी थेट बोट ठेवलेले आहे आणि माझ्या नजरेस आता कोण कोणत्या पक्षाशी निगडीत आहे आणि त्यांची नेमकी भावना काय होती हे सुद्धा मला समजलेलं आहे असं जरांगे पाटील यांनी थेटपणे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. मित्रांनो, लोकसभेची निवडणूक आलेली आहे. आपल्या राज्यामध्ये वेगवेगळ्या टप्प्यामध्ये ती निवडणूक होते आणि खरी जी लढत आहे ती महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच होणार आहे असं चित्र राज्यामध्ये दिसतंय. जे काही वेगवेगळे छोटे मोठे पक्ष त्या ठिकाणी लढतायत त्याकडे सुद्धा मतदार हा त्यांनाही विनवणी करतोय की आता आपल्याला जी लोक नकोयत त्या लोकांना पाडण्यासाठी आपण दुसऱ्या बाजूला जाऊ आणि आपल्या मतांची एकी करून आपण त्यांना पाडू. असा जो काही मतप्रवाह झालेला आहे या मतप्रवाहानुसार या राज्यात आणि देशामध्ये निवडणुका होत आहेत. मी यापूर्वी सुद्धा आपल्याला सांगितलं होतं की देशामध्ये उभे 2 गट पडलेले, एक गट पडलेला आहे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा संधी आपल्याला द्यायची आहे, त्यांना निवडून आणायचंय. आणि दुसरा जो गट पडलेला आहे तो म्हणजे असा की आता नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टी देशामध्ये सत्तेत आली नाही पाहिजे यासाठी ते एकत्र होत आहेत आणि या दोनच विचारसरणीमध्ये पूर्ण मतदानाची विभागणी होताना राज्यात आणि देशामध्ये आपल्याला पाहायला मिळते. मग विकासाचे मुद्दे असतील, जनतेचे प्रश्न असतील, हे प्रश्न तर आहेच, परंतु या 2 गटामध्ये जी काही मतविभागणी झाली यामध्ये जर या राज्यामध्ये जरांगे पाटलांनी आपले उमेदवार उभा केले असते तर मग मात्र अनेकांची अडचण निर्माण झाली असती. परंतु आता काय झालंय की जरांगे पाटलांनी निवडणूक लढवायची नाही आणि उमेदवार द्यायचे नाही हा जो निर्णय घेतलाय यामुळे सगळ्याच सत्ताधाऱ्यांमध्ये असतील, राज्यकर्त्यांमध्ये असतील किंवा विरोधी पक्षामध्ये जे कोणी प्रस्थापित असेल या सगळ्यांना घाम फुटलेला आहे. कारण घाम यासाठी फुटलाय की आता मराठा समाज आणि त्यांच्यासोबत विचारसरणीनं जुटलेला जो समाज आहे तो नेमका कुणाला मतदान करणार आहे. कारण जरांगे पाटलांनी काय सांगितलंय, कुणाला विजयी करायचं तर करा असं ते बोलले नाही. कुणाला पाडायचंय ते तुम्ही पाडा, मी तुम्हाला काही म्हणणार नाही. पण विधानसभेला जर जून मध्ये सरकारनं निर्णय घेतला नाही तर मग मात्र विधानसभेमध्ये आपण ताकदीनं उतरणार आणि पुन्हा एकदा आपण आपली ताकद त्या विधानसभेमध्ये दाखवून देणार असा गर्भित इशारा त्यांनी दिलेला आहे. आणि त्यामुळे जरांगे पाटलांनी जी भूमिका घेतली ती अत्यंत योग्यचे, प्रस्थापितांना राज्यकर्त्यांना घाम फोडणारी आहे. आणि सगळ्यात महत्वाचा विषय यामध्ये एक झालाय की जो कधीही येतच नाही तो मराठा समाज कोट्यावधीनं एकत्र आलेला आहे, एकोपा झालेला आहे. कधीही भांडणारी मंडळी आज शेतावून भांडत नाहीत, बांधावून भांडत नाहीत, भावकीत वाद होत नाही, मारामाऱ्या होत नाहीत. पोलीस स्टेशनला मराठा समाजाचे गुन्हे दाखल होण्याचं प्रमाण सुद्धा अत्यल्प झालेलं आहे, आत्महत्येचं प्रमाण सुद्धा कमी झालेलं आहे. हे सगळं जे झालंय हे एकोपामुळे झालेलं आहे, एकीच्या ताकदीमुळे झालेले. आणि ही एकी टिकवण्याचं काम जरांगे पाटलांनी या निर्णयामधून केलंय असं मला वाटतं आणि गरजवंत मराठा समाजाला सुद्धा वाटतं. कारण काय मित्रांनो,
उमेदवारीमुळे भांडणं झाले. संभाजीनगरमध्ये आपण पाहिलं की त्या ठिकाणी 2 गट एकत्र आले होते. एक काही राजकीय पक्षांची मंडळी त्या ठिकाणी आली होती आणि समाजाचे काही गट त्या ठिकाणी तयार झाले आणि त्यामध्ये उमेदवारी कुणाला द्यायची, उमेदवारी कुणाला जाहीर करायची नाही, यामुळे त्या ठिकाणी वाद निर्माण झाला. आणि हे चित्र राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये झालं असतं, कारण कुठलाही समाज असेल, कुठलाही व्यक्ती असेल, तो कुठल्या तरी राजकीय पक्षाशी कललेला असतो, निगडीत असतो आणि तो एकत्र आल्यानंतर ज्यावेळेस राजकारण येतं त्यावेळेस 2 गट आपोआप होतात, विचार बदलतात, मतभेद होतात, मनभेद होतात. हे जरांगे पाटलांनी ओळखलं आणि आपण सुद्धा सांगितलं होतं की हा कधी न एकवटणारा समाज एकत्र आलेला आहे, यांचा एकोपा टिकवणं गरजेचं आहे. कारण या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जर फांगडा दिसला असता, ही जर विभागणी दिसली असती, तर या पुढच्या काळामध्ये समाजाला त्या ठिकाणी इतर राजकीय पक्षांनी किंमत दिली नसती, असं चित्र निर्माण होईल. हाही इशारा आपणही दिला होता आणि जरांगे पाटलांच्या सुद्धा ते लक्षात आलं. आणि त्यामुळे समाजाची की समाजाची ताकद आणि समाजाची किंमत ही जर इथून पुढच्या काळामध्ये दाखवायची असेल, टिकवायची असेल, तर निवडणुकीमध्ये भाग न घेणं हा योग्य निर्णय जरांगे पाटलांनी घेतलाय, असं गरजवंत मराठ्यांचं मत आहे, माझंही मत आहे. आता पाहू येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये कुणाला हा याचा फटका बसतोय आणि कुणाला याचा फायदा होतोय, याकडे सुद्धा तुमचं आमचं लक्ष असेल. मित्रांनो, ही जी घटना, ही माहिती मी तुम्हाला इतंभूतपणे या ठिकाणी रोखठोकपणे देतोय. तुम्हाला काय वाटतं की जरांगे पाटलांनी निवडणूक लढण्याचा जो निर्णय घेतलेला नाही तो योग्य आहे का? समाजाची एकी आणि एकोपा जरांगे पाटलांनी टिकवलाय का? आणि तुम्हाला ज्याला पाडायचं असेल त्याला तुम्ही पाडा, हे जे त्यांचे इशारा आहे, हे त्यांचं जे आव्हान आहे, हे नेमकं कोणासाठी घातक आहे आणि कोणासाठी फायद्याचं आहे? तुम्हाला काय वाटतं? तात्काळ आपली प्रतिक्रिया द्या. मित्रांनो, तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून येते आणि ती अत्यंत अभ्यासू असते, म्हणून ती आमच्यासाठी महत्वाची असते. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.